नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यात भाजप ओबीसी आघाडीतर्फे राहुल गांधी सोनिया गांधींचा निषेध। वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरच कारवाई करावी, धुळेकरांचं मत। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदा कापूस पीक लागवडीकडे पाठ। संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त निघालेल्या पालखी मिरवणुकीत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। बुलेट चोरणाऱ्यांसह बुलेट घेणाऱ्यांनाही धुळे शहर पोलिसांनी घेतले ताब्यात। शेतीपूरक व्यवसायात शेतकऱ्यांना चालना मिळावी यासाठी धुळ्यात प्रशिक्षण संपन्न। कानबाई मातेच्या उत्सवासाठी खानदेशवासीय भक्त सज्ज। धुळ्यातील महेश मिस्त्रींच्या पुढाकारामुळे शिरपूर सोनगीर टोलच्या 107 कर्मचाऱ्यांमध्ये आनंद। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। संसदेत जातीवाचक भाषा वापरणाऱ्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी हिंदू एकता चौक धुळे येथे आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर जयश्रीताई अहिराव, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बजेटचा विषय चालू असताना राहुल गांधींनी अचानकपणे एक हल्ला केला। जातीय जनगणना झाली पाहिजे। ज्या काँग्रेसने इतक्या वर्ष राज्य केलं तेव्हा कधी जातीय गणनेची मागणी केली नाही, जातीय गणना कधी घेण्यासाठी प्रयत्न केला नाही। परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निगेटिव्ह बातम्या करायच्या आणि मग त्याला जेव्हा जातीचा विषय त्यावेळेस संसदेतील भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी विचारलं, ठीक आहे जातीची जनगणना करायची। या देशामध्ये पहिला नागरिक राष्ट्रपती, दुसरा नागरिक पंतप्रधान, तिसरा नागरिक विरोधी पक्षनेता असतो। मग तुम्हाला जेव्हा जात विचारली तर तुम्ही म्हणता मेरी जात क्यों पूछ रहे, म्हणून साऱ्या देशभर आंदोलनं करून भारतीय जनता पार्टीचा निषेध केला। या ठिकाणी धुळे महानगरातील ओबीसी मोर्चाच्या वतीनं मी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आपल्या भारतीय जनगणनेनुसार आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी अनेक भक्त भक्तीने या घुमतात मरीमातेजवळ, म्हणून या ठिकाणी सोनियांचा अवदसाच्या रूपामध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे। आणि राहुल गांधी त्यांना विचारतायत, बोलो मम्मी मेरा पप्पा का नाम क्या है, हा संस्कृती आपली खानदेशाची। आणि याच्यावर आम्ही त्यांना विचारतो की जात क्या है, आणि जात जर नसेल तर मग तुम्हाला जातीय गणना करण्याचा अधिकार कुठून येतो, आणि जातीय गणना करायची असेल तुमची जात तुम्ही दाखवू शकत नाही। म्हणजे एवढं शिक्षण घेऊन राहुल गांधीजींच्या LCवर बघितलं पाहिजे की कुठली जात लिहिलेली, त्याला अजून जात माहीत नाही। 50-60 वर्षाचा डंगरा होऊन गेला, याच्यामुळे जात नसल्यामुळे लग्न पण होऊ शकत नाही। यांच्या आजीने
पंजा निशाण घेतल्यानंतर घोषणा काय होती? ना जात पर ना पात पर, मोहर लगाओ हात पर. म्हणजे जात नाही आणि पात आम्ही न मानणारे आज जात विचारली तर तुम्ही देशभर आंदोलन करताय. म्हणून भारतीय जनता पार्टी धुळे महानगर ओबीसींच्या वतीनं या ठिकाणी बी हे आंदोलन केलेलं आहे. धुळे शहरात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारत शुक्रवारी ठिकठिकाणच्या वर्दळीच्या चौकात सुमारे 81 वाहनधारकांकडून तब्बल 42,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईत ट्रिपल सीट दुचाकी चालवताना मोबाईलद्वारे संभाषण, दुचाकी वाहन परवाना नसणे अशा वाहनधारकांचा समावेश आहे. शहरासह परिसरात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास जय हिंद सिनियर कॉलेज रोड परिसर, संतोषी माता चौक, कमलाबाई कन्या शाळा चौक, बारापत्तर आदी वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबविली. मोहिमेत ट्रिपल सीट दुचाकी चालवताना मोबाईलद्वारे संभाषण, दुचाकी वाहन परवाना नसणे, कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर या कारणावरून 81 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून 41,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे महिला पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने केली. अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक असल्याने शेती पिके मोठ्या प्रमाणात बहरलेली दिसत आहेत. सध्या कापूस पीक देखील उत्तम प्रकारे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चित्र दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस पिकापेक्षा मका, बाजरी, मूग आदी पिकांवर जास्त भर दिलाय. यंदा कापूस पीक लागवडीत शेतकऱ्यांचा कल कमी दिसून येतोय. मात्र पावसाचं प्रमाण यंदा अधिक असल्याने कमी प्रमाणात लागवड केलेलं कापूस पीक जोमाने दिसून येत आहे. यामुळे येथील शेतकरी व त्यांची मुले आनंदाने शेतात काम करताना दिसून येत आहे. प्रतिनिधी साधना काळोखे. श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त संत सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे येथे प्रतिमा पूजनासह भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून मोठा सहभाग नोंदवला. धुळे शहरातील संत सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे येथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री संत सावतामाळी यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते. त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी श्री संत सावतामाळी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला श्री संत सावतामाळी यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण जुने परिसरातून भव्य अशी श्री संत सावतामाळी यांची प्रतिमा पालखी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत चिमुकल्यांनी आपले श्री संत सावतामाळी यांची वेशभूषा धारण करत त्याचबरोबर टिपरी नृत्य, टाळ, मृदंगाच्या गजरात सदर संपूर्ण परिसरात मिरवणूक काढल्याने परिसर दुमदुमून उठला होता. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर सुशील महाजन हे होते. तर श्री संत सावतामाळी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष रत्नाकर माळी, हिरामनांना माळी, अशोक बापूजी जाधव, युवराज माळी, दिनेश माळी, माऊली श्रीराम माळी व त्यांचे सहकारी त्याचबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्री संत सावतामाळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. प्रामुख्याने मुख्याध्यापिका मीना सकाराम आहिरे, दशरथ महाले, नितीन भदाणे, भारती वाघ, मनीषा रोकडे, मृणालिनी बाविस्कर, संगीता पवार आदी शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. नमस्कार, मी श्रीमती मीना सकाराम आहिरे, मुख्याध्यापिका सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे. आज आमच्या शाळेत संत सावतामाळी यांचे पुण्यतिथी निमित्त आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धुळे शहराचे न्यूरोलॉजिस्ट सर्जन माननीय सुशीलजी महाजन हे होते. तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय नानासाहेब रत्नाकर माळी हे सुद्धा आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अण्णासाहेब हिरामन अण्णा माळी, बापूसाहेब अशोक बापूजी जाधव, युवराज भाऊ माळी, तसेच दिनेश भाऊ माळी,
तसेच माऊली आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र सर्वजण आज उपस्थित होते. आमच्या शाळेमध्ये नेहमीप्रमाणे पालखी मिरवणूकचा कार्यक्रम आमच्या अध्यक्षांच्या याच्याने केला जातो. तर परिसरातून पालखीचं मिरवणूक केलं जातं आणि पूर्ण परिसरामध्ये विठ्ठलाच्या नामाने गजर केला जातो. आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी टिपरी, टाळ आणि जाल याच्या नादावर नृत्य करतात आणि विठ्ठल माऊलीचा गजर करतात. अशा पद्धतीने पूर्ण परिसरामध्ये विठ्ठल माऊलीचा गजर करून सावता महाराजांची पुण्यतिथी आणि पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पाडला जातो आणि विद्यार्थ्यांना तसंच खाऊ वाटप देखील केले जाते. धुळे शहरासह परिसरात बुलेट लांबवणाऱ्या 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना LCBने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तसेच चोरीच्या मोटरसायकली घेणाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा 6 संशयितांना अटक केली आहे. एक संशयित फरार असून त्याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात सूर्या जिमजवळ एक जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती LCBच्या शोध पथकाला मिळाली. पथकाने परिसरात शोध घेतल्यावर एक विधी संघर्षग्रस्त बालक आढळून आला. त्याला चोरी केलेल्या बुलेटबाबत विचारणा केली असता त्याने YouTube हा सोशल मीडियाच्या माध्यमातून बंद बुलेट चालू करण्याची माहिती घेतली आणि दुसऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने बुलेटची चोरी केली. तसेच चोरी केलेली बुलेट त्यांचे मित्र रुपेश ज्ञानेश्वर बारहस्ते राहणार मोहाडी उपनगर धुळे, विपुल राजेंद्र बच्छाव, अनिल उर्फ बंटी संजय गवांडे राहणार सहजीवन नगर धुळे, विक्की अमृतसिंग पंजामी राहणार गुरुद्वाराच्या पाठीमागे धुळे यांच्या मदतीने संजय प्रताप गुजराती राहणार मोहाडी उपनगर धुळे, बलजीत सिंग जलोर सिंग बराड राहणार हनुमाननगर पाचोरा यांना विक्री केल्याची माहिती दिली. यावेळेस धुळे शहरासह आझादनगर परिसरातून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीच्या 4 बुलेटसह एक दुचाकी अशा 5 मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस हेमंत पाटील, योगेश बच्छाव, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, गुलाब पाटील, राजीव गीते, असई संजय पाटील, अमोल जाधव, सुनील पाटील यांनी केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र धुळे आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने रेशीम शेती, कृषी पूरक उद्योग, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. धुळे शहरातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यावेळी येणाऱ्या अडचणींवर मात कशी करता येईल आणि शेतीपूरक व्यवसायात शेतकऱ्यांना चालना कशी मिळेल व शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा अधिकाधिक कल कसा वाढेल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर दिनेश नांद्रे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र धुळे. आज आपल्या या कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी विज्ञान केंद्र धुळे आणि आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक शेतीला पूरक व्यवसायाला चालना मिळावी त्या दृष्टिकोनातून रेशीम शेती एक सगळ्यात महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना उत्पादनासाठी चांगला एक घटक म्हणून शेतकऱ्यांनी तो अंगीकृत करावा त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांमध्ये त्याच्या संदर्भातील जनजागृती आणि प्रामुख्याने त्यामध्ये शेतकऱ्यांचा कल वाढावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आज त्या एका दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या कार्यशाळेमध्ये रेशीम शेती संबंधित शेतकऱ्यांना ज्या काही कुतूहलता किंबहुना अडचणी आहेत ते या ठिकाणी आपण सोडवण्याचं काम करणार आहोत. निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एक पीक पद्धती न राहता शेतकरी दुसऱ्या पिकाला अंगीकृत करतील त्या दृष्टिकोनातून एक पर्यायी पीक म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण एक रेशीम शेती हा या ठिकाणी आपण याचं आयोजन केलं आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. मी हितेंद्र सदाशिव सोनवणे, प्रकल्प उपसंचालक आत्मा. आपला आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला तो आत्मा अंतर्गत आपल्या जिल्हा स्तरावर जे काही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात त्या अनुषंगाने हा सेमिनार आयोजित केलेला आहे.
कारण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी नवीन एक जोडधंदा पाहिजे. प्रत्येक रेशीम उद्योग हा एक चांगला प्रकल्प असून त्याचे आयोजन आपण आज इथं केलं. पण या प्रकल्पाची माहिती लोकांपर्यंत व्हावी, कसा राबवायला पाहिजे, त्याच्यामधल्या अडीअडचणी काय आहे, तर त्या अनुषंगाने आपण आजचा हा सेमिनार इथे आयोजित केलेला आहे. आपल्या प्रोग्रामसाठी जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले ते आपले विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री चलवदे साहेब लाभलेले आहेत. आणि आपण इथे चारही तालुक्यातून धुळे असतील, शिरपूर, शिंदखेडा आणि प्रॉपर साक्री याच्यातून प्रत्येकी 50 शेतकरी आपण इथं बोलवलेले आहेत. आणि आज जवळजवळ 200 शेतकऱ्यांना आपण या प्रोग्राममध्ये आपण मार्गदर्शन करतोय. खानदेश कुलस्वामिनी काणबाई मातेच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे यंदा वरुण राजाचंही आगमन चांगलं असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येतोय. तसेच काणबाई मातेच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळेतील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. काणबाई उत्सव आणि खानदेशातील संबंध आतून आहे. महाराष्ट्रात खानदेशाव्यतिरिक्त कुठेही हा उत्सव साजरा होत नाही. मात्र वर्षानुवर्षाच्या रूढी परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचं स्वरूप प्राप्त झालंय. या काणबाई मातेचा उत्सव येत्या 11 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काणबाई भक्तांकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे काणबाई मातेच्या उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंनी धुळे शहरातील बाजारपेठा फुलून उठल्या आहेत. त्या धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील राजू भाऊसार फेटेवाले यांच्या तळघरातील दुकानात काणबाई मातेच्या उत्सवाला लागणाऱ्या विविध आकर्षक आणि शोभनीय वस्तू विक्रीस दाखल झाल्या आहेत. त्यात काणबाई माता व दशामाता यांच्या आकर्षक मूर्त्या देखील उपलब्ध आहेत. उत्सवाला परिपूर्ण लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी मिळत असल्याने काही काणबाई भक्त आतापासूनच वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करताय. आकर्षक तोरण, आकर्षक मुखवटे, आकर्षक फुलहार, आकर्षक चौरंग, आकर्षक देखावा आदी शोभनीय वस्तू दुकानात उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळ्यातील आक्रमक नेतृत्व सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री यांच्या पुढाकाराने ठेकेदार जागृत होऊन शिरपूर सोनगीर टोल येथील 107 कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं चित्र फुलून उठलंय. सब कॉन्ट्रॅक्टर पिळवणूक करीत असल्याने सुमारे 107 कर्मचाऱ्यांची सब कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध तक्रार होती. अनेक पुढाऱ्यांकडे चक्रा मारून देखील या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नव्हता. ठेकेदार जुमानत नव्हता. सोशल मीडियावर महेश मिस्त्रींनी 17 टोल कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याची माहिती व पिळवणूक झालेल्या टोल कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडली. त्यांनी मिस्त्री यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. महेश मिस्त्री यांच्याकडे हे 107 कर्मचारी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर झालेला अन्याय आणि व्यथा मांडली. प्रश्न समजून घेत या 107 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शिरपूर आणि सोनगीर टोल नाक्याचे प्रोजेक्ट हेड श्री कृष्णाराव यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना न्याय मागण्या आहेत त्यामुळे त्या पूर्ण व्हाव्यात, अन्यथा सेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रोजेक्ट हेड श्री कृष्णाराव सब कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर 5 वेळा बैठका झाल्या. या बैठकामधून गोड बातमी कर्मचाऱ्यांना मिळाली. बोनस म्हणून या 107 कर्मचाऱ्यांना ठेकेदार प्रत्येकी 3,000 रुपये देणार होता. मात्र महेश मिस्त्रींनी हे अमान्य करत पगारा इतका बोनस देण्याची मागणी केली. त्यांच्या आक्रमक पवित्रतेमुळे ठेकेदार नरमला. त्याने पगारा इतक्या बोनसची मागणी मान्य केली. त्याचबरोबर मूळ पगारात 4,000 रुपये इतके वाढ करण्याचे देखील कबूल केले. 160 टोल कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. महेश मिस्त्रींचे आभार मानत या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात भाजप ओबीसी आघाडीतर्फे राहुल गांधी सोनिया गांधींचा निषेध. वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरच कारवाई करावी, धुळेकरांचं मत. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदा कापूस पीक लागवडीकडे पाठ.
संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुकीत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। बुलेट चोरणाऱ्यांसह बुलेट घेणाऱ्यांनाही धुळे शहर पोलिसांनी घेतले ताब्यात। शेतीपूरक व्यवसायात शेतकऱ्यांना चालना मिळावी यासाठी धुळ्यात प्रशिक्षण संपन्न। कानबाई मातेच्या उत्सवासाठी खानदेशवासीय भक्त सज्ज। धुळ्यातील महेश मिस्त्रींच्या पुढाकारामुळे शिरपूर सोनगीर टोलच्या 107 कर्मचाऱ्यांमध्ये आनंद। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।